नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कारण ही जी आहे ना वसुंधरा, ती आता काव्य आणि नंदिनी यांच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करत आहे आणि तिचा जो हा प्लॅन आहे तो काव्य आणि नंदिनी कशा पद्धतीने फ्लॉप करणार आहेत, तिला कशा पद्धतीने तोंडावर पाडणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण आता नंदिनी आणि जीवा या दोघांनीही गृहप्रवेश केलेला आहे। ते दोघंही घरात आलेले असतात आणि तेव्हा मात्र आता थोरा मोठ्यांना नमस्कार करून त्यांच्या सर्वांचे आशीर्वाद ते घेत असतात। घरातील सर्वांना ते नमस्कार करत असतात। परंतु वसुंधरा मात्र इतकी नालायक असते की तिला आता या दोन बहिणींमध्ये भांडण लावायचे असते। कारण नंदिनी ही मोठी बहीण आहे आणि आता नियतीने असं घडवलेलं आहे की नंदिनी ही देशमुखांच्या घरची छोटी सून झालेली आहे, तर काव्या ही मोठी सून आहे। म्हणजे मानाने काव्या ही आता मोठी आहे, तर वसुंधरा तिथे नंदिनीला काव्याच्या पाया पडायला सांगणार आहे आणि तेव्हा काव्या जो मोठेपणा दाखवणार आहे आणि नंदिनीला समजून घेणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा हे दोघं जण आता घरी गृहप्रवेश करून येणार आहेत, पण घडतंय मात्र वेगळंच। नंदिनी आणि जीवा यांचं लग्न झालेलं आहे ही गोष्ट मात्र काव्य आणि पार्थला माहीत नसते। तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। तुमचा लाईक आमच्यासाठी खरंच खूप लाख मोलाचा असतो, कारण एक संधी असते, एक आम्हाला प्रेरणा मिळते हे काम करण्यासाठी। तर आता इकडे पार्थ आणि त्याचबरोबर काव्या हे दोघं जण आता घरामध्ये येत आहेत, त्यांचा गृहप्रवेश करायचा असतो। तर इकडे जेव्हा काव्याला माप ओलांडायला सांगितलं जातं तेव्हा काव्या रागाने ते माप भिरकावून देते आणि ते कुठं जाऊन पडतं। तेव्हा मानिनी तिथं आलेली आहे। मानिनी मात्र काव्याला समजून घेत आहे। काव्याची अवस्था काय आहे हे मानिनीला चांगलंच माहिती आहे आणि त्यासाठी काव्या मात्र त्या दोघींनाही समजून घेत आहे। कारण आता मानिनीला हे सगळं समजून घेणं गरजेचंच आहे, कारण जे घडत आहे ते इतकं भयानक आहे की त्याचा विचारही कोणी केलेला नव्हता। कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूपच भयानक अशा असतात। स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे सगळं अशा पद्धतीनं होईल आणि त्यावेळेस आता सगळेजण समजून घेत असतात। आणि त्याचबरोबर इकडे मात्र मोठा राडा करायला बसलेली असते, ती म्हणजे इकडे रम्या, त्याचबरोबर वसवात्या। आणि वसवात्याला मात्र प्रत्येक वेळेस हेच हवं असतं आणि भांडणं लावून द्यायची असतात, त्यासाठीच तिने गोंधळ घालायला तयार झालेली असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की मग मानिनी पुन्हा आता तिला माप ओलांडायला सांगते, तिला गोड बोलून सांगते की काव्या तू माप ओलांड आणि आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा कर। अगं माप ओलांडून घरात येणं म्हणजे लक्ष्मीच्या पावलांनी घरात येणं असतं, घरामध्ये लक्ष्मी येत असते, त्यामुळं अशा पद्धतीनं नको करूस, हे सगळं सांगितलं जात असतं। आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मग पुन्हा आता कुंकवाचं पाणी असलेलं ताट आणलं जातं आणि इकडे काव्याला सांगितलं जातं की या ताटात पाय ठेव आणि आता ती कुंकवाची पावलं आहेत ती उमटवत तू पुन्हा घरामध्ये पाऊल टाक, हे सगळं सांगितलं जात असतं। आणि काव्या मात्र हे आता मनापासून करत असते, कारण तिलाही आता पुन्हा घरामध्ये गृहप्रवेश करायचा असतो। ती खुश असते, या सर्व गोष्टी ती मनापासून करत असते। आणि त्यासोबतच इकडे विक्रम, घरातील सर्वजण हे सर्व पाहत असतात। सगळ्यांनाच मोठा धक्का असतो, कारण ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या एवढ्या भयानक असतात की त्याचा विचारही स्वप्नात केलेला नसतो। आणि इकडे सगळ्यांसाठी हा मोठा धक्का असतो आणि या सगळ्यातून मार्ग काढतच आता पुढे जायचं असतं। पण रम्याने मात्र यातून मार्ग खूप छान काढलेला असतो। तिने ठरवलेलं असतं ते म्हणजे की आता ह्या दोघींचा जो संसार आहे तो मी होऊच देणार नाही, कारण काहीही झालं तरीही ह्या कशा आहेत ते मला चांगलंच माहिती आहे, त्यामुळं यांची वाटच लावायची आहे हे ठरवलेलं असतं। आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मी त्या नंदिनीला सुखाने जगू देणार नाही आणि त्याचबरोबर काव्यालाही मी सुखाने जगू देणार नाही, कारण माझ्या पार्थला त्यांनी हिरावून घेतलेला आहे। परंतु तिच्याकडे संधी होती, तिच्या आईने हा सगळा राडा घातलेला होता, तिच्याकडे संधी होती पार्थबरोबर लग्न करण्याची, काव्याच्या आयुष्याचंही वाटोळं झालं नसतं,
पण तिला ते करायचं नव्हतं, म्हणून तिने हा गोंधळ घातलेला होता आणि तिने तिथून निघून गेली. आणि म्हणून तर आता इथे हे लग्न करायला लागलेलं होतं, ते म्हणजे काव्याला. खरं तर ही संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलं असतं, पण त्या संधीचं सोनं मात्र केलं नाही आणि आता गोंधळ घालत बसलेली आहे. आता पुन्हा अजून लोकांच्या आयुष्यामध्ये इथे विघ्न आणायचं काम ही रम्या आणि वसुंधरा करत आहेत. कसं तरी लग्न झालेलं आहे, दोघंजण आता येत आहेत, एकमेकांच्या आयुष्यामध्ये सुखाने राहण्याचा प्रयत्न करत आहेत, पण यांना मात्र त्याही गोष्टी होऊ द्यायच्या नाहीत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या बाप ओलांडून आत येते, लक्ष्मीची पावलं उमटवत ती आलेली आहे. आणि त्यानंतर आता पुढे असते ती म्हणजे जीवा आणि नंदिनी. जीवा आणि नंदिनी ते दोघं येणार असतात. तेव्हा मात्र आता इकडून सांगते ती म्हणजे मानिनी. मानिनी म्हणते की जीवा ये पुढे. आणि मग जीवाचंही लग्न झालेलं आहे ही गोष्ट आत्ता समजणार आहे काव्या आणि पार्थला, कारण काव्या बेशुद्ध पडलेली असते. त्यामुळं काव्याला घेऊन पार्थ हा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो. त्यामुळं पार्थला आणि त्याचबरोबर काव्याला माहीत नसतं की आता इथे काय गोंधळ झालेला आहे, हे सगळं काय घडलेलं आहे, काहीही माहिती नसतं. आणि त्यामुळंच ते दोघंजण त्यांना माहितीच नाही आहे की मंडपामध्ये नंतर काय राडा झालेला आहे, यांचं लग्न कशा पद्धतीनं झालेलं आहे, काय करावं लागलेलं आहे, कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे काव्या आणि पार्थ पाहतच राहतात, कारण त्यांच्या पाठोपाठ आलेली असते ती म्हणजे जीवा आणि नंदिनी यांची जोडी. ते दोघंजण येत असतात आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो, तो म्हणजे काव्याला. आणि ताई आणि जीवाचं लग्न ॲक्च्युली तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती की एकतर त्या घरात लग्न करून जाणं, पण तिला ऑप्शन दिलेला होता. तिला जीवाने सांगितलेलं होतं तू विचार कर, अजूनही काहीही झालं तरीही अजूनही तिच्याकडे ती संधी होती. तिला सांगितलेलं होतं आत्ता चल बाहेर, ते मंगळसूत्र काढून टाक, सगळ्यांना सांगूया, आपण आपल्या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल सगळ्यांशी बोलून घेऊया, हे सगळं बोललं गेलेलं होतं. परंतु इकडे काव्याच ऐकायला तयार नव्हती. काव्यालाच असं वाटत होतं की नाही, काहीही झालं तरी नाही, कारण मी हे करू शकत नाही आहे, माझ्या आईबाबांचा प्रश्न आहे आणि मी जर असं वागले तर माझ्या आईबाबांचं काय होईल, हा प्रश्न तिला पडलेला होता. आणि म्हणूनच तिनं थांबलेली होती. आणि मग आता या सगळ्या गोष्टी घडल्या, कारण त्यानंतर नंदिनी बाबतीत जे घडलं ते तिला माहितीच नाही आहे. नंदिनी बाबतीत किती वाईट गोष्ट घडत होती. तिथं नंदिनीला लग्न करावं लागत होतं आणि अशा व्यक्तीशी लग्न करावं लागणार होतं की त्या मंडपामध्ये जो कोणी तयार होईल त्याच्याशी लग्न करायचं होतं. आता नंदिनीच्या पुढे ऑप्शन नव्हता, म्हणून तर जीवा तिथं आला आणि जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं. जीवाने नंदिनीसोबत लग्न करून ह्या गोष्टी खूप छान पद्धतीनं मॅनेज केलेल्या असतात. जीवाने नंदिनीला तिथे आपलंसं केलेलं असतं आणि त्यासोबतच हे सगळं घडलेलं असतं. आता नंदिनी आणि जीवा दोघंही माप ओलांडून घरात येत आहेत. त्याचबरोबर त्यांनाही मानिनी सांगते की नंदिनी ती कुंकवाचं जे ताट आहे त्या ताटामध्ये पाय टाक आणि कुंकवाची पावलं उमटत या घरामध्ये प्रवेश कर, असं तिलाही सांगितलं जातं. तीही आता कुंकवाची पावलं उमटवत त्या घरामध्ये प्रवेश करत असते. आणि त्यासोबतच त्यांनाही धक्का असतो, कारण इथे दोघांनाही धक्का बसलेला आहे. एकीकडे पार्थ आणि त्याचबरोबर काव्या यांना धक्का बसलेला होता, तर त्यानंतर जो धक्का बसलेला असतो तो इकडे जीवा आणि नंदिनीला बसलेला असतो. जेव्हा पार्थ आणि काव्याचं लग्न होतं त्यानंतर आता घरात आल्यावर सगळ्या थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात, सगळ्यांशी प्रेमाने वागत असतात. आणि आता पार्थ आणि काव्या यांनी आशीर्वाद घेतलेले असतात. त्यानंतर जीवा आणि नंदिनी यांना सांगितलं जातं, ते दोघंही नमस्कार करत असतात. पहिल्यांदा विक्रम आणि मानिनी यांना नमस्कार केला जातो, त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. आणि त्यानंतर मग वसू आत्या असते, त्याचबरोबर मधू आत्या असते, त्यांनाही नमस्कार केला जातो, मामांनाही नमस्कार केला जातो. सगळ्यांचे ते दोघंजण आशीर्वाद घेत असतात. पण वसुंधराच्या अंगात एवढी मस्ती आहे की तिचं तोंड काही केल्या थांबत नसतं. ती फक्त आणि फक्त बोलत असते. तिला फक्त आणि फक्त इकडे नंदिनीला त्रास द्यायचा असतो, हे तिच्या वागण्यातनं दिसत असतं. ती म्हणत असते काहीही झालं तरीही हिला मी सुखाने जगू देणार नाही, एवढंच तिच्या डोक्यात चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ती सांगते की नंदिनी आता तू इथे
काव्याच्या पाया पड. काव्या ही तुझी मोठी जाऊ आहे, त्यामुळं मानाने तुला तो मान काव्याला दिलाच पाहिजे, कारण ती या घरची मोठी जाऊ आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र नंदिनी पाहत असते. म्हणजे नंदिनीला कळतच नाही आहे की करू काय, मी नमस्कार करू की नको करू. कारण काहीही झालं तरीही नंदिनी ही मोठी बहीण आहे आणि त्यासोबतच इकडे काव्या जी आहे तिची छोटी बहीण असली तरी आता मोठी जाऊ आहे. त्या अधिकाराने तिला आता नंदिनीला काव्याला वाकून नमस्कार करावा लागणार आहे. इथे खरं तर नात्यांचा मान राखायला सांगितलं जात असतं, पण वसुंधरा तो करत असते. तो म्हणजे विचित्र पद्धतीने तिचं वागणं असतं. इथे नात्यांचा मान राखायचा नाही, तर एका बहिणीचा दुसऱ्या बहिणीकडून अपमान झाला पाहिजे, त्यासाठी हे सगळं बोललं जात असतं. परंतु आता नंदिनी ही काव्याला नमस्कार करायला पुढे जात असते. परंतु काव्या म्हणते की नाही ताई, तू माझी मोठी बहीण आहे आणि तू मला नमस्कार नाही करायचा, असं म्हणत काव्या ही नंदिनीला मिठीत घेते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा पण पार्थला मिठी मारतो आणि ते सगळेजण एकत्र येतात आणि तेच वसुंधरा तोंडावर पडते. कारण वसुंधराला वारंवार भांडणं लावायची आहेत, त्यांच्यामध्ये वाद झालेले बघायचे आहेत. परंतु नंदिनी आणि काव्या म्हणजे काव्याने मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे आणि त्यामुळंच आता वसुंधरा ही तोंडावरती पडलेली आहे. तर आजचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.